तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी विजयनगरला येण्यास तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. सोहळ्यातील ब्राह्मणांनी पांडुरंगाच्या गजरात विठ्ठल मूर्ती उचलली. एका ब्राह्मणाच्या हातून दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातात असं देत देत वाजत गाजत मोठ्या थाटामाटात राजाने मूर्ती पंढरपुरातून विजयनगरात आणली. राजाने आपल्या राजवाड्याजवळच एका भव्य मंदिरात पांडुरंग मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पांडुरंगाला जडजड रत्नहारांनी सजवले गेले. कड्या कुलपे लावून मोठा बंदोबस्त केला. राजा, तू मला इथे घेऊन तर आलास, पण न्यायाने राज्य कर. तुझ्याकडून कोणावरही अन्याय झाला तर मी येथून निघून जाईन. पंढरपुरात आषाढी वारीला आलेले पांडुरंगाचे भक्त पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन झाले नाही म्हणून अस्वस्थ झाले. वारकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली. वारीसाठी आलेले भानुदास महाराज हे सर्व पाहून अस्वस्थ झाले.